जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017च्या कुरुळी चारोली गटामधनं शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। दरम्यान येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ खेड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार श्री सुरेशभाऊ गोरे यांनी गावोगावी कोपरा सभा घेऊन मतदारांशी संवाद साधलाय। कुरुळी चारोली गटामधनं जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवार सौ रोहिणीताई सोपान केवळ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री अनिल किसन लोखंडे यांच्या प्रचारार्थ खेड तालुक्याचे शिवसेनेचे आमदार श्री सुरेशभाऊ गोरे यांनी गावोगावी जाऊन कोपरा सभा घेऊन मतदारांशी संवाद साधलाय। त्यांनी गटातील ठाकरवाडी येथे कोपरा सभेमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय। ते म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना जनतेला दिलेली आश्वासने आजपर्यंत पूर्ण करू शकलेली नाहीयेत। ते आता काय जनतेच्या समस्या सोडवणार? तर आज माझा मतदार राजा निश्चितच शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता देईल आणि निश्चितच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। तसेच शिवसेनेचे उमेदवार अनिलजी लोखंडे यांनीही मतदारांच्या घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधलाय आणि प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे। दरम्यान जनताही त्यांच्याबद्दल चांगलंच बोलताना दिसतीये। टक्के मतदान हे गृहीत धरतो आणि तशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन आमची भूमिका या ठिकाणी लोकांसमोर मांडलेली आणि तसा प्रतिसादही चांगल्या पद्धतीचा आहे। मागतायत मतदारसंघामध्ये मत मागण्यासाठी आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी आमचा अजेंडा हा विकासाच्या मुद्द्यावर आहे। आमचं पूर्वीचं काम हे या परिसराला माहिती आहे। मी माझ्या सरपंचकीच्या कालखंडामध्ये अनेक जी कामं केली तो आदर्श या परिसराला आहे आणि हे करत असताना ज्या ज्या गोष्टीचा आदर्श समाजासमोर ठेवला तोच आदर्श पंचायत समितीच्या माध्यमातून कसा ठेवता येईल असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो। विषय चांगला प्रतिसाद आहे। मताधिक्य किती आहे एवढंच आम्हाला या ठिकाणी बाकी आहे। आमचा विजय हा निश्चित आहे। फक्त मताधिक्याची आम्ही त्या ठिकाणी मताधिक्यासाठी प्रयत्न करतोय। लोकांच्या पुढे जाताना विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवतात। विरोधक केवळ खोटे आश्वासनं देऊन विकासाच्या वर्गांना करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात। त्याबद्दल मतदारांना मला सांगायचंय की आता पुन्हा एकदा या फसवणाऱ्या लोकांना मतदान करू नका, त्यांना मदत करू नका। गेल्या 2 वर्षापासून विधानसभेमध्ये मी गेल्यानंतर या आदिवासी ठाकरे समाजाचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न केला, कारण हे प्रश्न काय आजचे नाही। गेल्या 10 वर्षापासून ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी वास्तविक हा प्रश्न सोडायला हवा होता। या भागामध्ये जे जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी हे करायला पाहिजे होते, कारण हे मूलभूत प्रश्न जिल्हा परिषद माध्यमातून सोडवले जातात। खऱ्या अर्थानं 2 वर्षापूर्वी मी जेव्हा विधानसभेमध्ये गेल्यानंतर या लोकांचे प्रश्न मी जवळून पाहिले। यांच्या घरांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, यांच्या रस्त्याचा प्रश्न आहे। घरकुलं बांधायचे असतील तर यांना जागेचा प्रश्न आहे। जागेसाठी इथं वन खात्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे आणि मग तो मंजूर झाल्यानंतर इथली 100 घरकुलं मंजूर झालेली तिथं बांधता येतील। 50 इथं शौचालय मंजूर झालेली आहेत। या लोकांचं रस्त्याचं काम मंजूर झालं आहे। वन खात्याच्या जागेच्या अडचणीमुळे हे काम राहिलेलं आहे। त्याच्या तांत्रिक मुद्द्यावरती आम्ही मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये या प्रश्नावरती आम्ही काम करतोय। दीपक चव्हाण, C24 तास, आळंदी, पुणे।